इंडेक्सवरचा अवघडातला अवघड प्रश्न असू द्या, जर त्याची व्यवस्थित फोड करता आली आणि नियम माहिती असतील तर प्रश्न कोणताही येऊ द्या रे, सोपा जाणारच. बघा आता 16चा 16वा घात म्हटलेला आहे आणि इथे 8चा 8वा घात, त्याने भागाकार केलेला आहे. मला सांगा 16 याला मी या 16ला 2चा चौथा घात लिहू शकतो की नाही? म्हणजे याला मी 2चा चौथा घात लिहू शकतो आणि त्याचा कितवा घात आहे? 16वा घात भागिले 8 म्हणजे कितवा घात? 2चा तिसरा घात. बघा 2चा तिसरा घात हा तर 8 येतो आणि त्याचा परत 8वा घात. जर याला मी सोडवलं, घाताचा घात बरोबर, घाताचा घात इंडेक्सचा इंडेक्स गुणाकार होतो की नाही? म्हणजे 2चा 16 64 भागिले 2चा 8 गुणिले 3 किती घात येणार? 24. आता तुम्हाला एक नियम माहिती आहे, मी इथे नियम लिहितो. a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर a चा m मायनस n होतो, म्हणजे वजाबाकी होते घातांकाची. बघा ना इथे पण सेम आहे, 2चा 64वा घात भागिले 2चा 24वा घात. तर इथे उत्तर काय येणार? 2चा 64 वजा 24 म्हणजे किती घातांक येणार? 2चा 40वा घात. पण जर तुम्ही पाहिलं ना ऑप्शन असं नाहीच आहे, मग ऑप्शनची पण आपण फोड करू शकतो व्यवस्थित. आता बघा 32चा 8वा घात. 32 मला सांगा 32 म्हणजे काय आहे? 32 म्हणजे 2चा 5वा घात आहे बरोबर, आणि त्याचा 8वा घात आहे. 2चा 5वा घात त्याचा 8वा घात म्हणजेच 2चा 8 पंचे 40वा घात. तेच आहे बघा इथे दिलेलं, म्हणजे याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 1. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे जर फोड करून तुम्हाला सोडवता आलं तर कोणताही प्रश्न येऊ द्या, सुटतोच. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्वांना फॉरवर्ड करा.